द्राक्षांचा आगार म्हणून ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यात आता शेतकऱ्यांनी सध्या केळींच्या बागा फुलवायला सुरुवात केली आहे। आणि विशेष म्हणजे ही जी केळी आहे ही साता समुद्रपार परदेशात सुद्धा नेण्याचं काम येथील शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण आलो जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ठिकाणी। या ठिकाणी पाहतोय खरं तर झाडाला लागलेली जी केळींचे घड आहेत ते काढण्यापासून तर त्या घडांची स्वच्छता करण्यापर्यंत या ठिकाणी जी कामं आहेत ती कामं सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। ही जे केळ्यांचे घड आहेत ते 2 ठिकाणी खरं तर धुतले जातात, त्यानंतर व्यवस्थितरित्या या बॉक्स मध्ये पॅकिंग केले जातात आणि पॅकिंग करून त्या ठिकाणाहून टेम्पो मध्ये भरून दुसरीकडे वातानुकूलित कंटेनर आहे त्या कंटेनर मध्ये खरं तर हे ठेवले जातात आणि तिथूनच हे जे केळ्यांचे घडांचे बॉक्स आहेत ते खरं तर परदेशामध्ये नेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जुन्नर तालुका हा खरं तर द्राक्षांचा आगार म्हणून ओळख निर्माण नसताना सुद्धा येथील शेतकऱ्यांनी आता सध्या केळींच्या बागांचे बागा लावण्यासाठी या ठिकाणी खरं तर प्राधान्य दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। मला सांगा की खरं तर जुन्नर तालुका हा द्राक्षांचा आगार म्हणून ओळखला जातो। आता येथील शेतकरी केळीचं उत्पादन घेऊन साता समुद्रपार प्रदेशात केळी एक्सपोर्ट करतात। या ज्या केळी आहेत त्या डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनी जुन्नर, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी नाशिक या 2 कंपनीच्या माध्यमातून आखाती देशांमध्ये निर्यात केले जात आहेत। आतापर्यंत 350 शेतकरी या कंपन्यांशी जोडले गेलेले असून 400 एकर पर्यंतची लागवड केळीची या ठिकाणी झालेली आहे। 2025 मध्ये 2500 एकरचं लागवडीचं ध्येय कंपनीचं आहे। त्याचप्रमाणे 2026 मध्ये 2500 एकर प्लांटेशनचं ध्येय कंपनीचं आहे। एकूण 5000 एकर प्लांटेशनचं ध्येय असून त्याची निर्यात या कंपन्यांमार्फत केली जाणार आहे। नक्कीच आपण पाहिलं खरं तर जुन्नरचा परिसर आहे। अजून किती शेतकऱ्यांच्या मार्फत सध्या केळींच्या बागांचं प्रकल्प पुढील दृष्टिकोनातून असणार आहे? आमचा 1000 शेतकरी एक केळीचं प्लांटेशनसाठी तयार करण्याचं आमचं ध्येय आहे। त्या माध्यमातून 5000 एकरचं निर्यात हे आमचं पुढच्या 2 वर्षाचं लक्ष आहे। नक्कीच आपण पाहिलं की खरं तर 5000 एकरचं निर्यात ध्येय या ठिकाणी असल्याने त्यामुळे जुन्नर असेल किंवा उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी सध्या केळींच्या बागाची लागवड करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा प्रथमेश सुनील, TV9 मराठी, नारायणगाव, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।